जय श्रीराम. ऋष्यमुख पर्वतावर सिंहाप्रमाणे पराक्रमी दिसणारे 5 वानरवीर बसलेले होते. सुग्रीव आणि त्याचे मंत्री हनुमान, नल, नील आणि जांबुवंत असे ते 5 जण बोलत बसले होते. आता आपण पुढे काय करावयाचे याचा ते विचार करीत होते. सुग्रीव म्हणाला, वालीने आपल्याला राज्यातून तर हाकलून लावले. या ऋष्यमुख पर्वतावर प्रवेश केला तर वालीचा नाश होईल असा त्याला शाप असल्यामुळे तो स्वतः या पर्वतावर येणार नाही. पण आपल्या नाशासाठी तो कोणा वीरांना इकडे पाठवू शकेल. ते पहा, त्या पंपा सरोवराच्या काठी ते दोघे जण काय करीत आहेत. एक जण बसला आहे, दुसरा त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे. त्यांच्याजवळ धनुष्यबाण पण आहेत. हे आपल्या नाशासाठी पाठविलेले तर कोणी गुप्त दूत नसतील ना. असे बोलून सुग्रीव उठला आणि तेथून जाऊ लागला. मारुतीने त्याला अडविले. तो म्हणाला, अरे, असा घाईघाईने निघालास काय? थांब तरी थोडा. मी स्वतःच जाऊन त्यांची चौकशी करून येतो. सुग्रीव म्हणाला, अरे, जरा वेश पालटून जा आणि पहा. मला आज पहाटे असं स्वप्न पडलं की कोणीतरी 2 धनुर्धारी वीर आले. त्यांनी वालीला ठार मारले व त्याचे राज्य मला दिले. त्या स्वप्नातल्या वीरांसारखेच ते दोघे दिसतात. मारुती म्हणाला, अरे, पण इतका काय घाबरलास? नल, नील, जांबुवंत आणि मी असे तुझे मित्र आहोत ना. मग तुला इतकं भ्यायचं कारण काय? मी जातो आणि त्यांची सारी चौकशी करून येतो. खरं तर ह्या 2 वीरांच्या आगमनामुळे माझ्या हृदयात आनंद उचंबळून आला आहे. हे दोघे एकाच हरीची रूपे असावीत. मी त्यांची परीक्षा घेऊन येतो. त्यांच्या बोलण्यावरून अंतरंगाची परीक्षा होईल. सुग्रीव म्हणाला, जा जा, लवकर जा. पण जरा वेश पालटून जा आणि सारी माहिती काढून ये. मारुतीने वेश पालटला. राम लक्ष्मण ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडावर मारुती येऊन बसला आणि राम लक्ष्मणांकडे पाहू लागला. राम लक्ष्मणाला सांगू लागला, ह्याला पाहून मला ह्याच्याविषयी स्नेह का बरे निर्माण होत आहे. ह्याच्या शरीरात गुप्त कौपिन दिसत आहे. रामाचे हे बोलणे ऐकून मारुतीला अंजनी मातेच्या वचनाची आठवण झाली. तुझा स्वामी तुला ओळखावयाचा असेल तर तो तुझ्या शरीरातील गुप्त कौपिन तुला पाहताच ओळखेल. आईच्या बोलण्यावर विश्वास होता म्हणून मारुतीने स्वतःचा स्वामी ओळखला. पण मारुती शक्तिवान आणि बुद्धिमान. तो स्वतःच्या स्वामींची परीक्षा घेऊ लागला. मारुती झाडांच्या फांद्या तोडून रामावर टाकू लागला. ते पाहून लक्ष्मणाने धनुष्यावर बाण चढविला. रामाने लक्ष्मणाला म्हटले, आपण जरा याचे कौतुक पाहूया. राम पुन्हा आडवा झाला. तेव्हा मारुतीने एक मोठी फांदी रामाच्या अंगावर टाकली. रामाने बाणाने ती वरच्यावर हवेत उडविली. मारुतीने 5 पर्वत रामाच्या अंगावर टाकले. रामाने एका क्षणात बाण मारला. त्या बाणाने पर्वतांचा चुराचुरा झाला आणि बाण आकाशाला भेदून गेला. हे सारे पाहून मारुती श्रीरामाच्या चरणी लोटांगण घालू लागला. रामाने मारुतीला हृदयाशी धरले आणि त्याला आशीर्वाद दिला. चंद्र सूर्याप्रमाणे तू अमर होशील. मारुतीने रामाला एक विनंती केली. ऋष्यमुख पर्वतावर वानर राजा सुग्रीव राहत आहे. मी त्याची आणि तुझी आताच भेट करून देतो. रामाने सुग्रीवाची माहिती विचारली. हनुमंत सांगू लागला, ब्रह्मदेवाचा एक वानररूपी मुलगा होता. त्याचे नाव वृक्षराज. तो एकदा शिवलोकात गेला. एका सरोवरात तो स्नान करू लागला.
तो एकदम स्त्रीरूप झाला. तिच्यावर इंद्र आणि सूर्य ह्यांचे प्रेम बसले. इंद्राच्या सहवासाने त्या स्त्रीला मुलगा झाला, त्याचे नाव वाली. आणि सूर्याच्या सहवासाने मुलगा झाला, तो सुग्रीव. वाली व सुग्रीव हे दोघे भाऊ. ब्रह्मदेवाला आपला मुलगा स्त्रीरूप झाल्याचे कळले. पुन्हा त्याला त्याने पुरुष केले. मृत्यूलोकात त्याला किष्किंधेचे राज्य दिले. वृषराज तपसामर्थ्याने सत्यलोकात गेला. वृक्षराजाने आपले राज्य वालीला दिले. वालीला इंद्राने विजयमाला दिली. तिच्यामुळे तो घोर युद्धात विजयी होत असे. वालीचा पराक्रम पाहून सूर्याने आपला मुलगा सुग्रीव ह्याला माझ्यावर सोपविले आहे आणि मला सांगितले, ह्याचे रक्षण तू कर. सुग्रीव आणि वाली यांचे भांडण झाले. सुग्रीवाची पत्नी रुमा हिला वालीने आपल्या राजवाड्यात कोंडले आहे. आता आम्ही चौघे येथे ऋष्यमुख पर्वतावर राहत असून सुग्रीवाचे रक्षण करीत आहोत. मी अंजनीपुत्र हनुमंत आहे. मारुतीचे बोलणे ऐकून राम म्हणाला, मी तुला वचन देतो. सुग्रीवाला राज्य मिळवून देईन, त्याच्या पत्नीची सुटका करीन. मात्र त्यानंतर त्याने सीतेच्या शोधासाठी मला सहाय्य करावे. रामाचे हे बोलणे ऐकून हनुमंताने एका उड्डाणात सुग्रीवाला गाठले. तो सुग्रीवाला म्हणाला, सीता वियोगाने राम दुःखी आहे आणि तुला रुमाचा वियोग झाला आहे. तुम्ही दोघे समदुःखी आहात. दोघांनी एकमेकांना सहाय्य करा आणि दुःखमुक्त व्हा. मारुतीचे हे बोलणे ऐकून सुग्रीवाला आनंद झाला. सुग्रीवाने पूर्वी रामाची कीर्ती ऐकली होती. राक्षसांचा नाश करणारा राम येथे आल्याचे ऐकून सुग्रीवाने हनुमंताची पाठ थोपटली. तो म्हणाला, हनुमंता, तू आज माझी व रामाची भेट घडवीत आहेस. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. नळ नीळ सर्वांना पाहून राम त्यांना भेटण्यासाठी पुढे झाला. सुग्रीवाला उठवून रामाने आपल्या हृदयाशी धरले. ही जीवाशिवाची भेट पाहून सुग्रीवावर देवांनी पुष्पवृष्टी केली. अग्नीच्या साक्षीने मारुतीने राम आणि सुग्रीव यांच्यामध्ये मैत्रीचा करार केला. रामाने तेव्हा शपथ घेतली, मी वालीला ठार करून सुग्रीवाला राज्य आणि त्याची पत्नी परत मिळवून देईन. सुग्रीवाने रामाला वचन दिले, मी सीता शोधार्थ रामाला मदत करीन. ज्याने सीतेला पळविली त्याचा संहार करून रामाला मी समाधान देईन. सर्व वानरांनी आनंदाने भुभुकार करून आपली सहकार्यास संमती प्रदर्शित केली. सुग्रीवाला एकदम आठवण होऊन तो रामाला सांगू लागला, रामा, नुकतीच एक घटना घडलेली सांगतो. एक राक्षस एका स्त्रीला आकाशमार्गाने पळवून नेत होता. आम्ही सर्वांनी ती घटना प्रत्यक्ष पाहिली आहे. ती स्त्री करुण स्वराने हाक मारित होती. तिने अंगावरील वस्त्र फाडून त्यात अंगावरील अलंकार बांधून ती पुरचुंडी आमच्याकडे फेकली होती. आम्ही ती व्यवस्थित ठेवली आहे. वानरांकडून सीतेची माहिती ऐकताच राम विस्मित झाला. तेवढ्यात मारुतीने पुरचुंडी रामाच्या हातात आणून दिली. रामाने पुरचुंडी सोडून पाहिली. त्यात खरोखरच सीतेचे दागिने होते. सीतेच्या आठवणींनी राम पुन्हा मूर्छित झाला. वानर सैन्य सद्गतीत झाले. डोळ्यांत अश्रूंची दाटी झाल्यामुळे रामाला सीतेचे दागिने दिसत नव्हते. त्याने लक्ष्मणाला म्हटले, लक्ष्मणा, तू तरी पहा, हे दागिने सीतेचेच आहेत का? लक्ष्मण म्हणाला, मी ही नुपुरेच ओळखतो. त्रिकाळ नमनाचे वेळी ही मी फक्त नुपुरेच पाहत होतो. सीतामाईकडे मी वर दृष्टी करून कधीच पाहत नसे. लक्ष्मणाच्या ह्या विरागीपणाबद्दल रामाने लक्ष्मणाची प्रशंसा केली. सुग्रीव रामाला सांगू लागला, हे रामा, तुझी शपथ घेऊन सांगतो, स्वर्ग, मृत्यू, पाताळ यांतही शोधून तुझी जानकी तुझ्या स्वाधीन करीन.
जर हे कार्य मी केले नाही तर अखेरपर्यंत मी यमयातना भोगीन. रामाने दशरथाची शपथ घेऊन सुग्रीवाला सांगितले, तुला तुझी पत्नी रुमा आणि राज्य दिल्याशिवाय मी सीतेचा शोध घेणार नाही. हीच माझी प्रतिज्ञा. रामाच्या अंगात वीरश्री संचारली. त्याने सुग्रीवाला वालीबद्दल माहिती विचारली. रामाने धनुष्यबाण सज्ज केले आणि म्हटले, कुठे आहे तो वाली? त्याचे आणि तुझे वैर होण्यास काय कारण घडले? सुग्रीव सांगू लागला, रामा, वाली अतिबलिष्ठ आहे. त्याच्यासमोर युद्ध करू नको. महिषासुराला दुंदुभी नावाचा मुलगा होता. हा अत्यंत बलवान होता. त्याने यमाला युद्धाचे आव्हान केले. यमाने दुंदुभीला वालीकडे पाठविले. तो वालीकडे युद्धासाठी धावला. तेव्हा वालीने दुंदुभीला उचलून गर गर फिरविले आणि एकदम जे फेकले ते थेट मातंग ऋषींच्या आश्रमात. दुंदुभीच्या कोसळण्यामुळे आश्रम उद्ध्वस्त झाला. तेव्हा मातंग ऋषींनी शाप दिला की ज्याने हे प्रेत फेकून ह्या आश्रमाचा नाश केला तो जर ह्या पर्वतावर पाय टाकील तर तात्काळ मरेल. हा शाप वालीला समजल्यापासून तो त्या पर्वतावर पाय टाकीत नाही आणि म्हणून मी येथे निश्चिंतपणे राहू शकतो. पुढे दुंदुभीचा भाऊ मयासूर वालीवर चाल करून आला. वालीने त्याच्याबरोबर युद्ध केले. तो गुहेत शिरला. तेव्हा वाली पण त्याच्याबरोबर त्या गुहेत गेला. विवराच्या दारावर मी वालीची अनेक दिवस प्रतीक्षा केली. इकडे किष्किंधा मिळविण्यासाठी यक्ष गंधर्व चाल करून आले. मी विवराच्या दाराशी एक मोठा पर्वत ठेवला आणि किष्किंधेत आलो. सर्व शत्रूंचा नाश करून मी प्रजा सुखी केली. 20 महिने वाली विवरात गुप्त झाला होता. लोकांना वाटले वाली मेला. मला लोकांनी राजा केला. इकडे वालीने मयासुराचे शिर हातात घेतले आणि वाली बाहेर येऊ लागला. तेव्हा त्याला विवराचे द्वार दिसेना. तो अत्यंत घाबरला. 20 महिने त्याला उपास पडलेला होता. सूर्योदय झाला तेव्हा त्याला ते दिसले. त्याने नखानेच पर्वत दूर केला. त्याला माझा अत्यंत राग आला. त्याने किष्किंधेवर चाल केली. नळ, नीळ, जांबुवंत आणि हनुमंत ह्यांनी मला घेतले आणि पळ काढला. माझी पत्नी रुमा त्याने जबरदस्तीने पकडून ठेवली आहे. मातंग ऋषींच्या आशीर्वादानं आम्ही येथे सुखरूप राहत आहोत. पण हे समोर दिसणारे 7 ताडाचे वृक्ष एकाच बाणाने जो तोडून टाकील तोच वालीला मारू शकेल असे म्हणतात. रामाने अर्धचंद्र बाणाने 7ही ताडवृक्ष एकामागून एक तोडून टाकले. तेवढ्यानेही सुग्रीवाचे समाधान झाले नाही. रामाचे आणखी पराक्रम पाहून सुग्रीवाला वालीच्या मृत्यूची चिन्हे दिसू लागली. रामाने सुग्रीवाला सांगितले, तू किष्किंधेत जा आणि वालीला युद्धाला आव्हान कर. सुग्रीव रामाला सांगू लागला, तू त्याला लवकरच एक बाण मारून त्याचा वध कर. त्याच्या समोरासमोर युद्ध करू नकोस. सुग्रीव मोठमोठ्याने भुभुक्कार करत किष्किंधेस गेला. तेथे जाऊन तो वालीला युद्धाचे आव्हान करू लागला. वालीने गळ्यात विजयमाळ घातली आणि तो युद्धाला बाहेर पडला. तो म्हणू लागला, आज ह्याचा जोर काही वेगळाच आहे. त्या अर्थी त्याला कोणाचे तरी सहाय्य मिळालेले दिसते. तेव्हा वालीची पत्नी तारा वालीला सांगू लागली, अंगद शिकारीला जंगलात गेला होता. तेथे ऋषी आपापसात बोलत होते. राम सुग्रीवाला मदत करणार आहे. नाथ, आज माझे ऐका. आज रणांगणात जाऊ नका. तारा बोलता बोलता रडू लागली. तेव्हा वाली म्हणाला, 6 महिन्यांत युद्ध करून सुग्रीवाला ठार मारून येईन. दोघांचे भयंकर मल्लयुद्ध झाले. धरणी दुभंगू लागली. झाडे उपटून दोघे एकमेकांवर फेकू लागले. वालीच्या मुष्टीघाताने सुग्रीव कासावीस झाला.
तो रामाचा बाण वालीवर कधी येतो याची वाट पाहू लागला. रामाने एक दिव्य बाण धनुष्यावर चढविला. वालीचे हृदय लक्ष गाठून बाण सुटला. तो थेट वालीच्या छातीत घुसला. वाली मूर्छित होऊन पडला. त्याचे प्राण कासावीस झाले. वालीचा अंतकाळ ओळखून राम वालीसमोर आला. वाली त्याला दूषणे देऊ लागला. तू स्वतःला एकपत्नी व्रती म्हणवतोस, न्यायी आहेस ना? मग माझा काही गुन्हा नसताना तू मला आडून का बाण मारलास? तेव्हा राम वालीला म्हणाला, तू वनचर आहेस. ज्ञानाच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. जो खरा वीरपुत्र त्यालाच आव्हान करावयाचे. वनचरांना सांगून काय मारायचे? त्यांना काय आमंत्रण द्यायचे असते का? तू स्वतःच्या भावाच्या बायकोला शय्यागृहात कोंडलेस. तू अन्यायी वानर आहेस. मी तुझ्यासारख्या दुष्टांना शासन करण्यासाठी अवतार घेतला आहे. तेव्हा रामाला ओळखून वाली म्हणाला, तुझ्या हस्तस्पर्शाने मी आज पावन झालो. पूर्वी मी अपवित्र होतो, पण आज पावन झालो. रामा, याच मार्गाने रावण जानकीला घेऊन गेला. रावणाला मी 6 महिने बगलेत पकडून ठेवले होते. अंगदाच्या पाळण्यावर त्याला मी लटकवला होता. पुलस्ती भिक्षा मागून त्याला घेऊन गेला. त्या चिलटाचा माझ्या पुढे काय पाड? तुला मदत करण्याचे माझ्या भाग्यात नाही. राम प्रेमाने त्याला म्हणाला, मी तुझ्या हृदयातील बाण काढून तुला अमर करतो. तेव्हा वाली म्हणाला, तू समोर असताना असा मृत्यू परत कधी येईल का? तुझ्या हातून मृत्यू घडत आहे, ह्यासारखे दुसरे माझे कोणते भाग्य? त्यांचे हे बोलणे चालू असताना सुग्रीव वालीच्या समोर आला. वालीने आपली विजयमाळ सुग्रीवाच्या गळ्यात घातली. अंतकाळी रामदर्शन घडविले म्हणून सुग्रीवाशी वैर न मानता तो धन्यता मानू लागला. सुग्रीवाला सांगू लागला, तुम्ही सर्वांनी रामाला सहाय्य करा. सीताप्राप्तीसाठी सारे सहाय्य करा. एवढे बोलून वालीने रामाकडे पाहत प्राण सोडला. देवदूत आले. वालीला वैकुंठात घेऊन गेले.